रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, उभाटा गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाला। उभाट्याच्या वतीने श्रीयुत बाळ माने यांनी आमच्या समवेत सीटचं वाटप कसं व्हावं वगैरे याची चर्चा झाली आणि त्या चर्चेअंती सीट वाटप झालं। पण प्रत्यक्षात मात्र आमच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ज्या सीट्स आल्या होत्या त्यापैकी 3 सीटच्या समोर उभाटाने आपले उमेदवार AB फॉर्मसह उभे केले आणि आजपर्यंत आज 3 वाजेपर्यंत त्यातला कुठलाही अर्ज त्यांनी मागे घेतला नाही। त्यामुळे अशा स्थितीत आघाडी म्हणून लढणं आम्हाला तरी संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून आज आम्ही जाहीर करतो की रत्नागिरी शहर काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादी शहर काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही जाहीर करतो की आम्ही आघाडीचा घटक म्हणून आम्ही यापुढे नाही आहोत। आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत। सर, काय झालं त्यांची? पहिल्या दिवसापासून आमचा अतिशय चांगला संपर्क आहे। 17 तारखेला जेव्हा त्यांनी 3 हे आपले उमेदवार उभे केले तेव्हा आम्ही त्यांना विचारलं होतं बाळमानेंना, तेव्हा त्यांनी अत्यंत विश्वासाने सांगितलं होतं की आम्ही 21 तारखेला हे 3 अर्ज मागे घेऊ। कार्यकर्त्यांच्या मर्जीसाठी म्हणून ते आम्ही भरलेले आहेत, पण आम्ही ते मागे घेऊ। परंतु तसं प्रत्यक्षात घडलं नाही। काल आणि आज आम्ही बाळमानेंना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण ते खूपच बिझी असावेत कारण त्यांनी फोन उचललेला नाही आहे। हे याच्यावरून स्पष्ट होतं आहे। आणि जर आघाडी करून अशा पद्धतीने वागणूक असेल तर या आघाडीला काहीही अर्थ नाही आणि भविष्यात देखील आम्ही याची निश्चित काळजी घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं धोरण